और काम करने की जरूरत क्या है? मंडळी, सौमित्रा खान आणि गिरिराज सिंह यांचा रोख होता तो प्रामुख्यानं काँग्रेसच्या महिला खासदारांकडे. कारण राहुल गांधींना बोलू देत दिलं जात नसल्याचा आरोप करत जनरल मनोज नरवणेंच्या पुस्तकाचे बॅनर घेऊन या महिला खासदार लोकसभेत मोकळ्या जागेत निदर्शनं करत होत्या. त्यात महाराष्ट्रातल्याही 2 खासदार होत्या. एक चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आणि दुसऱ्या मुंबईच्या वर्षा गायकवाड. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांना त्या दोघींनीही उत्तर दिलं आणि हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात फेटाळला. आपण पाहूया. जागेपर्यंत म्हणजे जागेच्या जवळ गेलो, पण सगळ्यांना माहित होतं, अख्ख्या सभागृहांना माहित होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीये. पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते ना महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं. पण पंतप्रधान सभागृहात येणार नाही, ते भाषण करणार नाही, हा निरोप अर्ध्या तासाआधी सगळ्या सदस्यांना मिळाला. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घेण्याला घाबरत होते देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. आणि या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली. काँग्रेसनं राष्ट्रपतींचा तसंच संविधानाचा अपमान केला असल्याचं त्यांनी सांगितलं. जब आपने लोकसभा में जो व्यवहार किया है, आपने आदिवासी समाज का अपमान किया है, आपने महिला का अपमान किया है, भारत के सर्वोच्च पद पर विराजमान संविधान ने जिनको सर्वोच्च पद दिया है, आपने उनका अपमान किया है, आपने संविधान का अपमान किया है. आणि मंडळी, दिल्लीतल्या या घटनांवर आपल्या राज्यात महाराष्ट्रातही प्रतिक्रिया उमटल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावर काय म्हटलं आपण तेही ऐकूया. हे जे लक्षण आहेत काँग्रेस पार्टीचे, हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो विपक्ष ज्याला आपण हे म्हणतो की काही फरक पडला, म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वागतात आहे, जे मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वागतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे, या बुद्धीची कीव येतं. हे आरोप सुमित्रा खान यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवण्यासाठी कदाचित असावे. आणि सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानलाही मिळते. पंतप्रधानावर हल्ला झावणार होता म्हणून जनतेची आणि भारतातील आपल्या भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे. आपण ऐकलं बावनकुळे आणि वडेट्टीवार दोघांनी काय म्हटलं. पण मंडळी, हल्ली संसदेचं अधिवेशन म्हटलं ना की कामकाज झाल्याच्या बातम्या कमी आणि गोंधळ तहकुबीच्याच बातम्या जास्त येतात. आणि हे आजचं नाही, गेल्या अनेक वर्षांपासून हेच सुरू आहे. सरकार कुणाचंही असो, कुणीही विरोधी पक्षात असो, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबणं आणि विरोधी पक्षांनी मंत्र्यांना बोलू न देणं, गोंधळ घालणं ही नित्याचीच बाब झाली. यावेळीही तसंच घडताना दिसतंय. सोमवारपासून संसदेत फारसं कामकाज होऊ शकलेलं नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चेसाठी मंडळी 18 तास राखून ठेवण्यात आले होते. पण लोकसभेत कालपर्यंत केवळ 2 तास आणि 44 मिनिटच चर्चा होऊ शकली. राहुल गांधींनी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा मुद्दा उचलल्यापासून जो गोंधळ सुरू झालाय ना, तो अजूनही थांबलेला नाही. भारत अमेरिका व्यापार करारावरूनही विरोधक संसदेत सरकारला लक्ष्य करतायत. हे सगळं बघितल्यावर यासाठीच आपण खासदारांना संसदेत पाठवतो का, असा प्रश्न मतदारांना पडल्यास आश्चर्य वाटायला नको. आणि मंडळी, तुमच्या आमच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या या विषयावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. ओव्हर टू यू सरिता.